टाइम, बापरे, सगळ्यात भयानक गोष्ट. टाइम म्हटलं की मला ते गाणं आठवतं, म्हणलं ना तुम्हाला. कसलं छान आहे ना लिरिक्स, पण थांबत नाही कोणासाठी. आपण म्हणतो ए वक्त रुक जा, थम जा, ठहर जा, पण तो एवढ्या स्पीडनं चाललाय की बघायला गायच. मी आत्ता लिहून देतो, पुढच्या 40 वर्षात तुम्ही म्हातारे असणार आहेत. मी आत्ता लिहून देतो. अरे सिरियसली, तुम्ही हसताय राव, कारण तो थांबणारच नाही. तुम्ही काही करून बघा. टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट. एक सॅटेलाइट आहे आणि त्याचा आम्हाला काय बघायचं आहे? टाइम बघायचा. पण कसला? मग त्यालाच मी नाव देणार आहे पिरियोडिक टाइम. अगोदर पिरियोडिक टाइम किंवा टाइम पिरियड हे काय असतं हे अगोदर सांगतो ना. सगळं व्हायचं पण कळलंच नाही आम्हाला, बरोबर आहे. आणि तुम्ही लोक लोड घेत नाहीत बरं का. कळलं तर कळलं, गेलं. तुमचं म्हणणं आहे अय मस्त तुम्ही लोड घ्यायचं, आम्ही नाही लोड घ्यायचं. बघा ना, आता मी कितीतरी छोटे छोटे क्वेश्चन विचारतो, हे असं होतं. बरं, या एखाद्याचं फॉर्म्युला विचारलं तर सांगू शकता तुम्ही ह्याचा असं असं. 10तले 4-5 फॉर्म्युला सांगता, पण ते काय रे बाळा, आम्हाला काय करायचं, बरोबर आहे की नाही. मग आता आपण अगोदर हे बघूया की टाइम पिरियड. मग यासाठी एक छोटी डायग्राम ड्रॉ करू. इकडे हे काय असेल, जरा जास्त मोठी झाली नको थांबा. हे काय असेल? अर्थ आहे काय, आणि काहीतरी हाईट वरती. हा छोटा काय दिसतो ना रे, ज्याला दिसत नाही त्यांनी दवाखान्यात जाऊन या. ओके. अरे बाबा गपना रे. अरे मग आता मला सांगा, एक राऊंड मारायचंय ना, मग कुठल्याही गोष्टीसाठी कुठलाही इव्हेंट करण्यासाठी काय लागतो? मग मला सांगा अगोदर हे बघूया पिरियोडिक टाइम किंवा टाइम पिरियड म्हणून काय असतो. तर मी इथं सांगतो. तर टाइम पिरियड किंवा पिरियोडिक टाइम म्हणजे काय? तर टाइम म्हणजेच काय? म्हणजेच असा वेळ कसा? एक राऊंड पूर्ण करण्यासाठी लागणारा. म्हणजे याचा अर्थ काय? तर तुम्ही म्हणणार टाइम पिरियड और पिरियोडिक टाइम कॅन बी डिफाइन्ड ऍज. हे पुढचं काय लक्षात आलं ना? टाइम पिरियड और पिरियोडिक टाइम कॅन बी डिफाइन्ड ऍज दी टाइम. चालेल, टाइम टेकन म्हणा किंवा रिक्वायर्ड म्हणा, चालेल ना. रिक्वायर्ड टू कंप्लीट चालेल 1 रिव्हॉल्युशन, चालेल ना रे बाळांनो. आणि शब्दाचं स्पेलिंग माझ्यासारखं चुकत असेल, येत नसेल, तर म्हणायचं सायकल. कळलं का? ती बी चुकत असेल तर त्याला बी असं करायचं, म्हणायचं राऊंड. ते बी येत नसेल म्हणायचं रोटेशन. ते बी येत नसेल तर घरी जावं मग. बरोबर आहे की नाही? सोपा साधा अर्थ आहे की नाही? का लोड आहे का याच्यात काय? मग एक राऊंड मारण्यासाठी, एक चक्कर कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? आणि तो कशाने दाखवला जातो? कॅपिटल टी ने दाखवला जातो. मग आता इथून इथं यायला समजा 1 दिवस लागत असेल, एक उदाहरण, तर तो ऑर्डिनरी टाइम टी ने दाखवा. पण जर इथून इथंच राऊंड मारायचा असेल तर कशाने दाखवा? आणि त्याला कसला वेळ म्हणा? पिरियोडिक टाइम किंवा टाइम पिरियड म्हणा. समजलं ना? मग आता आमचं टार्गेट आहे की याचा आम्हाला काय पाहिजे? डेरिव्हेशन म्हणजेच एक्सप्रेशन म्हणजेच फॉर्म्युला म्हणजेच डिटेल अनालिसिस. लक्षात आलं का? मग आता एवढं करण्यासाठी तुम्हाला आता या क्षणाला एक, मला असं वाटतं की फक्त एक कुठला तरी फॉर्म्युला, म्हणजे आपण असं म्हणूया की 20% नॉलेज लागेल 12th, 20%. बाकी 80% नॉलेज लागेल तुम्हाला एक 6, 7, 8 स्टँडर्डचं. ठीक आहे, मी दाखवतो आता कुठलं नॉलेज 11चं, कुठलं नॉलेज 8 स्टँडर्डचं मी दाखवतो आता. चला आता मग ही जे डायग्राम आहे ना आपण आपल्या पद्धतीने बनवूया. आता
अर्थ जे आहे ना, अर्थला तुम्ही असं एका डॉटनं पण दाखवू शकत होतात ना. नंतर दाखवू आपण. आणि मग हा तो रस्ता, ठीक आहे, आणि इथं तो हा सॅटेलाइट आहे. मी अगोदर सॅटेलाइट दाखवतो. सॅटेलाइटला छान नाव देऊया आपण. काय दिलं होतं त्या लोकांनी? आर्यभट्ट ना. आणि तुम्ही काल दिलं होतं वेगळंच. आलिया तसलं काय नको आता. हा 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 ते गेले की एक गायब आहे. मला वाटतं ते फिरायले कुठेतरी. बरोबर आहे. मग आता प्लीज, एवढी मोठी अर्थ मी असं करू का रे, दाखवू का? फिजिक्स में कुछ भी हो सकता है ना. म्हणजे ही कोण आहे आता? अर्थ. हा तुमचा ऑब्जेक्ट सॅटेलाइट, त्याचा मास m, अर्थचा मास, आणि हे जे डिस्टन्स आहे हे r, म्हणजे r प्लस. चालेल ना रे? आता पृथ्वी खूप छोटी दाखवली, समजलं ना? मग आता मला सांगा, याला राऊंड मारायचा आहे म्हणजे डिस्टन्स किती कव्हर करायचं आहे? 360 डिग्री. ते नंतर आहे, ते तुला वेळ लागेल त्यासाठी. तुला थोडासा आणखी कमीत कमी 1-2 महिने वेट करावं लागेल. हा 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 आता सर्क्युलर म्हणलं सरकमफरन्स कळत नाही का? बरोबर आहे ना? मग किती राऊंड म्हणजे किती चक्कर मारायची, किती मोठी मारायची, तर तुम्ही काय म्हणणार? 2 पाय एवढं. बरोबर आहे की नाही? मग आता तुम्ही मला सांगा, इकडे बघा. सिन्स आपण जाऊया 7वीला. 7वीला गेल्यानंतर माझा छोटासा क्वेश्चन आहे. कुठला आहे? वेलॉसिटी किंवा आम्ही उठवणार आहोत खरेला विचार. खरे उठा, खरे. खरे 5वी 6वीला स्पीडचा फॉर्म्युला. खरे उठणं. स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? स्पीड इज इक्वल टू स्पीड म्हणजे स्पीड ढूंढना है. अब खरे को नाही, आता खोटे को आएगा. व्हेरी गुड. किती डिस्टन्स कव्हर केलं आणि ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम लागला, हे काय असतं? असं लहानपणी शिकलेलं असतं ना. तू लहान नव्हता का कधी? ते कसले असले ब्रँडेड वस्तू वापरतो येड्या, यावं लागेल का नाही? मग नुसते चांगले कपडे चांगले चांगले घातले आणि त्याला काहीच करता येणार, तसं नसतं रे. बस. मग आता कितवी पासून कितवीला असेल हे तुम्हीच मग सांगा. असेल ठीक आहे. आपण 7वी 8वी घेतली, चालेल ना? इक्वेशन नाही बरं ठीक आहे. इक्वेशन नंबर 1 म्हणलं, आणि कितवीचं आहे म्हणलं हे जनरली 7th स्टँडर्ड आपण घेतलं. सुरुवात कुठून केली आपण? पाटील 7वीला आहोत ना आपण. मग आता मला सांगा, ओके ना? आता हे जे मेन इक्वेशन आहे याला वापरूया आपण. आता बायका नाव कसं घेतात माहिती ना? कॉपी पेस्ट करतात. बरोबर आहे ना? अरे कॉपी पेस्ट करतात ना, फक्त त्याच्यामध्ये माहित आहे तुम्हाला? तिथं उखाण्याचं पुस्तक असतं, डॅश डॅश रावांचं नाव घेते काहीतरी असतं ना, तर डॅश डॅश मध्ये चेंज करावा लागतो, नाहीतर मग मला सांगा आता हे ऍज इट इज नाही ना वापर देणार. आपण शिकतो की बाबा ती फ्रेम आहे, मेन फ्रेम आहे, त्याच्यात आपल्याला काय करावं लागेल? चेंज करावं. आता मला स्पीड शोधायची, मला कोणाची? सॅटेलाइटची ना. मग तुम्ही मला सांगा, सिन्स वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट इज इक्वल टू काय? त्या सॅटेलाइटनं कव्हर केलेलं आणि त्याने किती कव्हर केलं, तर त्याच्या सर्क्युलर ऑर्बिट एवढं, त्याला तुम्ही सरकमफरन्स म्हणता. म्हणजेच मला सांगा त्याचा फॉर्म्युला काय असतो? 2 पाय. बरोबर आहे की नाही? आणि मग मला सांगा तिथं काय येणार? बरोबर आहे का? कारण तुमचा सॅटेलाइट इथं आहे आणि जेव्हा एक राऊंड मारतो तेव्हा पूर्ण सरकमफरन्स होतो आणि पूर्ण सायकल होतं, तेव्हाच टाइम पिरियड टी असतो ना. मग असाच फॉर्म्युला काय घेतला? जर समजा अर्धाच राऊंड मारला तर वेळ सुद्धा अर्धा जाईल ना, पण आम्ही राऊंड पूर्ण केला आणि त्याला टाइम सुद्धा काय म्हटलं? पिरियॉडिक टाइम. मग मला सांगा 1 नंबर पासून 2 नंबर कसं बनवलं कळलं का रे? पण 2 नंबर बनण्यासाठी कारणीभूत कोण आहे? 1 नंबर. कितवीला? 7वीला. समजलंय का? मग मला सांगा इथपर्यंत ओके. मग शोधायचंय काय? मग आता इकडून
हे डिव्हिजन मधलं इकडे गेल्यास कसं जातं, मल्टिप्लिकेशन मध्ये. असं किती वेळा शिकवलं जातं, 11वीला ना, असं ना. मग मला सांगा, देअरफॉर पिरियडिक टाइम t इज इक्वल टू 2 पाय r डिवाइडेड बाय, आणि v कुणाची व्हेलॉसिटी आहे, सॅटेलाइटची. आणि सॅटेलाइट एवढ्या हाईट वर गेल्यानंतर त्याला जर स्टेबल ऑर्बिट मध्ये, स्टेबल ऑर्बिट आपण याच्यामध्ये ऍटमच्या आतमध्ये शिकलो असं ना, ऍटम मध्ये स्टेबल ऑर्बिट काय असते, तर इलेक्ट्रॉन स्वतःची एनर्जी रेडिएट न करता कंटिन्युअसली तिथे फिरू शकतो. मग स्टेबल ऑर्बिट म्हणजे काय, तर सॅटेलाइटला कंटिन्यू फिरायचंय. सॅटेलाइटची जर एनर्जी कमी झाली तर सॅटेलाइटची ऑर्बिट हळूहळू हळूहळू कमी होऊन स्पायरल मध्ये येऊन तो शेवटी पृथ्वीवर पडेल ना, म्हणजे स्टेबल ऑर्बिट मध्ये फिरतोय. मग आता मजा अशी आहे बाळांनो, की ही व्हेलॉसिटी कसली असते, तर ऑर्बिटल. आणि याला म्हटलं 3 नंबर इक्वेशन. चालतं का, ओके. मग आता इथपर्यंत आणखी चालू चॅप्टर मध्ये आलेलो नाही, बरोबर आहे की नाही. मग आता मला सांगा याच्यापासून बरोबर, देअरफॉर पिरियडिक टाइम t इज इक्वल टू 2 पाय, आणि r ला म्हटलं r प्लस डिवाइड बाय कसली व्हेलॉसिटी, ऑर्बिटल व्हेलॉसिटी. आणि आलो आम्ही आता 4 नंबरला आलो. चालतं का. आणखी आम्ही 11वीची हेल्प घेतलेली, आता दमलो आम्ही. आता म्हणलं चला 11वीची हेल्प घेऊया. आता आम्ही उलट चाललो बरं. आज आम्ही उलट जाणार आहोत, कारण त्या डायग्रामच्या पलीकडे नको वाटायला. आता मी दाखवतो, डायरेक्शन दाखवतो. आणि थोडस काय काय ठिकाणी लिहून घ्यायचं बरं का, कारण सगळ्याच लेकरांकडे मोबाईल नसल्यामुळे अडचण येत आहेत. आणि मग आणि त्याच्यातून प्रॉब्लेम काय माहितीये का, की तुम्ही वेळात वेळ काढून एकमेकांच्या नोटबुक घेऊन पण लिहून घेणार गेलं. आलं का लक्षात. समजा ज्याच्याकडे मोबाईल नाही त्यानं कोणाच तरी नोटबुक तरी घेते, मोबाईल नका का. आता मोबाईल हल्ली कोण कोणाला देणं गेले, बरोबर. पण नोटबुक तर देतील ना, नोटबुक पण देत नाहीत का. इकडून इकडे गेलो. मग आता मला सांगा, ऑर्बिटल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आम्हाला माहित आहे, डिराइव्ह केलाय. मग आता आम्ही म्हणणार, सिन्स velocity of satellite, कसली, ऑर्बिटल velocity of satellite, that is under root gm r plus, बरोबर आहे की नाही. मग आता ही माहित आहे, मग ही याच्या ठिकाणी ठेवावी लागेल ना. मग तुम्ही असं म्हणलं तर चालेल, बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ ऑर्बिटल व्हेलॉसिटी इन इक्वेशन 4, आपलं काय मिळेल, देअरफॉर पिरियडिक टाइम t इज इक्वल टू 2 पाय r प्लस, आणि हे रूट मध्ये आहे ना, मग याला मी असं लिहिलं चालेल का, gm r प्लस h. आणि रूटला 1/2 लिहिलं तर जमतं ना, का रूटच लिहावं लागतं, पक्का कळतंय का. नाही तुझं काय चालू आहे, मग रडतोय कशाला. मला वाटलं तसं, काय अडचण नाही ना, नक्की पर्सनल काय नाही ना काय, कधी कोणाचं काय होईल सांगता येत नाही. ओके आहे का, पक्का. माझा मी काय करू रे, कुठलं कॅन्सल, लगेच आली कॅन्सल. मला सांगा, हे डिव्हिजन मध्ये आहे ना, मग हे असेल ए बी बाय ए कॅन्सल ना, हे कॅन्सल, ही कॅन्सलच करा बसली. हिच्या जर डोक्यात आलं तरी काय काय कॅन्सल करेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट 12वी नंतरच्या ऑल एक्झाम कॅन्सल. सिरियसली. ओके. मग आता थांबा, एवढं उचलून घेऊन जाऊ का रे मी, परत 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 हे उलट म्हणल्यास लोक म्हणतील, जे ऑनलाईन बघतो ते मस्त तिकडे जात रे ते, मला तिकडे घेऊन जाऊ का. 2 पाय लक्षात राहील ना हे, पक्का. नको कॉपी पेस्ट मला नाही आवडत. पिरियडिक टाइम t इज इक्वल टू 2 पाय r प्लस h gm डिवाइड बाय r प्लस h. पण हे सगळं अंडर रूट मध्ये आहे, मग याला पण आम्ही असं केलं सेपरेट किंवा नको एक स्टेप वाढवूया, याला असं केलं, हे रूट मध्ये दाखवलं, चालेल ना. मुद्दा मी एवढं स्लो चालू आहे बरं. पुन्हा मला सांगा, हे असंच केलं 2 पाय r प्लस h, आणि याला असं केलं gm, याला हे स्क्वेअर रूट मध्ये सेपरेट केलं, आणि डिवाइड बाय r प्लस h ला हे सेपरेट केलं. चालेल का रे बाळांनो. आता हे वरती जातं का नाही का, कॅन्सल.
मग मला सांगा देअरफॉर पिरियडिक टाइम टी इज इक्वल टू 2 पाय आर प्लस एच इंटू आर प्लस एच, बरोबर आहे ना, डिवाइड बाय जीएम, त्याचं काय रे स्क्वेअर, बरोबर आहे का, कळलंय का? मग मी आता थोड्या वेळासाठी एवढी बडबड तुम्हाला फक्त मॅथमॅटिक्स खूप म्हणजे दाखवण्यासाठीचे, नाहीतर अशीच गरज 2 पाय. तुम्ही मला सांगा हे असं केलं आर प्लस एच, आणि मी असं केलं तर चालतं का रे साधं, हे आर प्लस एच डिवाइड बाय, याचा अर्थ तो झाला ना, मग डायरेक्ट इथं पण उलट केलं असं तरी चाललं असतं ना. हा, नंतर तू काय लोक म्हणतील एवढा वेळ मग कशाला केलं, मला हे दाखवायचं असं तसं केलं तरी चालतं. मग आता मला सांगा इथं असं आहे हे 2 अंडर 2 काय होईल रे, हे 2 मध्ये घेऊन जायचं म्हटलं तर हे 2 ला मध्ये घेऊन जायचं, किंवा हे असं आहे. हा, आता मला सांगा हे 2 मध्ये घेऊन मी कसं जायचं, 2 को अंदर जाएगा तो कितना होगा, वो 1 होगा ना, आधा. हाँ, वो किती होणार 4 ना. हाँ, तो ये जो है इसको हम इससे में बोल सकते ना 4 इंटू ये जाएगा, बराबर है की नहीं, समझ में आता है. मग आता तुम्ही मला सांगा इथं 2 पाय अंडर रूट, हे बघा हे आर प्लस एच 1 बाय, बरोबर आहे की नाही, आणि हे मध्ये घेऊन गेलो आर प्लस एच, याचा काय होईल, बरोबर आहे ना रे, आणि डिवाइड बाय जीएम, चालतंय का? आता तुम्ही मला सांगा तुमच्याकडे ए इंटू बी आहे, इथं पॉवर 2 आहे, इथं 1 बाय सॉरी बेस सेम आहे, चालेल का? मग तुम्ही काय करणार, याची बेरीज करता ना 2 प्लस 1 बाय 2, याला तुम्ही असं करणार ना, अरे बरोबर आहे ना. मग हे कसं होतं मला सांगा बरं, काय करावं लागेल, एकदम शांत डोक्याने बघा आणि मला सांगा. पट सब बराबर आ रहा है अपना, कहीं पे कुछ भी प्रॉब्लम नहीं है, पक्का? ठीक से क्रॉस चेक करो एक बार, सब कुछ ठीक आ रहा है अपना. 2 पाई आर प्लस एच यानी टोटल डिस्टेंस ना, किधर, हाँ वही तो हम पूछ रहे हैं ना, वही तो बोल रहे हैं कि ये जो आधा है, आधे का मतलब, इसका मतलब क्या होता है 1/2 ना, इसलिए तो 2 बार पूछ रहे कि कुछ. हाँ, आणि वरून चष्मा आणलाय रे आपण, बरोबर की नाही, मग ही परवडली ना चष्मा नसणार रे. तर आता मला सांगा इथं हे जे आणलं होतं ना हे गायब झालं नाही तर, हा मग हे 2 आणि इथं काहीच नाही म्हणजे किती 1 आहे, बरोबर आहे की नाही. मग दोघांचा बेस सेम आहे, a इंटू ए रेस टू 2 यानी ए रेस टू, तो इसका मतलब ये होने वाला है 2 पाय अंडर रूट, इकडे घेतो रे, इकडे नको गर्दी नको. मला सांगा आता देयरफॉर पीरियोडिक टाइम t इज इक्वल टू क्या आने वाला है 2 पाय अंडर रूट आर प्लस एच, इसका क्यूब होगा ना, डिवाइड बाय, और ये भी रूट के अंदर ही है ना, तो एक बात यहां से क्लियर हो जाती है. ठीक से देखो 2 क्या है कांस्टेंट, पाई कांस्टेंट, आर रेडियस ऑफ अर्थ कांस्टेंट, जी एम, तो इसका मतलब अपना जो टाइम पीरियड है प्योरली किसके ऊपर डिपेंड है, समझ में आ गया. तो जितना ज्यादा हाइट बढ़ेगा उतना अपना टाइम भी. आता काही लोक हेच उत्तर खूप चांगल्या भाषेत देतील, ते सांगतील की एकदम शांत डोक्याने उत्तर देतील. ते काय म्हणतील बघा, सर की समजा ही अर्थ आहे आणि जसे जसे हाईट वाढणार तसं तसं काय होतं, तर तुमच्या लक्षात आलं असेल हाईट जसे जसे वाढणार तसं रस्ता पण मोठा होणार. तुम्हीच बघा ना, हा मधला रूट आणि हा बाहेरचा रूट, म्हणजे ट्रॅक मोठा होणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ट्रॅक तर मोठा होतो, वरून जसं जसं वरती जातं स्पीड पण, म्हणजे रस्ता पण मोठा होतो आणि स्पीड पण कमी होते. म्हणजे एकाच वेळी दोन्ही गोष्टी वेळ जास्त लागण्यासाठी कारणीभूत असतात. म्हणून बाळांनो तुमच्या हे लक्ष द्यायला पाहिजे की टाइम पिरियड जो आहे तो कसा डिपेंड आहे, लक्षात आलं का, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाईट नाहीये.
तुमच्या लक्षात येतं का? तर तुम्हाला एकदम साध्या सोप्या भाषेत तुम्हाला कळालं असेल. मग मला एवढं सांगा की हाईट सॅटेलाइटची वाढली की वेळ कसा होतो? जास्त लागतो. मग आता तुम्हाला माहित असेल किंवा नसेल की जर बाळांनो लो अर्थ ऑर्बिट लिओ तुम्हाला माहित नाही ना काय? चांगली गोष्ट आहे. हा आपण मस्तपैकी एकच बघ माहेरची साडी चांगलं आहे ते उगाच काहीतरी ते भंकच काय दाखवतात तसलं नाही चांगलं काय गबरे. हा पण आपला तो विषयच नाही ना. तू साऊथच्या पिक्चर मला सांगू नको ना आलाय का? साऊथच्या पिक्चर मध्ये सगळ्यात पहिला जो बळी जातो तो फिजिक्सचा जातो. मला सांगा बॉल बाउन्स होत नाही, हिरोने कानाखाली दिल्यानंतर हिरो एवढा तो विलन एवढा बॉडीगार्ड आयुष्य घालवलं नसतं त्याने बॉडी बनवायला आणि येतं काय बनवा आणि एक कानाखाली दिली की तो दोन चार बाउन्स होता पडतो. अरे मला तर आणखी त्या सिंग मध्ये मी बघितलं की विलन हवेत जातोय स्लो मोशन मध्ये आणि त्याच्यावरती अजय देवगण जंप करतो. मला प्रश्न पडला की मी लेकरांना काय शिकवतो? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी हर चीज के ऊपर सेम अमाउंट में एक्ट होती ना. तो मास कम हो या ज्यादा हो, ऑब्जेक्ट ए हो बी, दोनों के ऊपर सेम एक्ट होगी. मी असं शिकवतो आणि ते संध्याकाळी लेकरू जाऊन बघत असते साऊथचे पिक्चर. विलन स्लो पडत असतो आणि तोच हिरो फास्ट. एकाच वेळी स्लो आणि फास्ट. मला असं वाटतं त्या विलन वरती ऍक्सेलरेशन ड्यू टू मून ऍक्ट होत असेल, बरोबर आहे की नाही, आणि हिरो वरती ऍक्सेलरेशन ड्यू टू अर्थ ऍक्ट होत असेल. पुन्हा जर साऊथचे पिक्चर म्हणलं ना हानतोच होतो धरण. आमचं फिजिक्स वाल्याचं त्यांचं लय वाकड आहे मुद्दा. मग आता मला सांगा ही लो अर्थ ऑर्बिट आणि समजा ही घेतली इकडे मून घेतला समजा थोड्या वेळासाठी. मून म्हटलं आपले भारतीय कसले हुशार आहेत माहिती तुम्हाला? 1000 वर्षापासून आपल्याला माहित आहे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष माहित ना तुम्हाला? 14 दिवस एका दिवशी अगो आपण सगळं बनवलं ना हे. मग विचार करा चंद्र जवळपास 4 लाख किलोमीटर येणार आहे, त्याला एक राऊंड मारायला अप्रॉक्सिमेटली 27 दिवस लागतात बरं का. आणि काही सॅटेलाइट त्यांना फक्त 90 ते 100 मिनिट लागतात बरं का रे बाळांनो. काही सॅटेलाइटला माणसाने बनवलेल्या सॅटेलाइटला किती वेळ लागतो? 1.5 तास पकडा ना, अप्रॉक्सिमेट 2 तास पकडा. 1.5 तासात 2 तासात यांचा एक राऊंड होतो एवढ्या मोठ्या पृथ्वीला सॅटेलाइटचा. आणि चंद्राला मात्र किती वेळ लागतो? 27. त्याला 27 दिवस लागतात. इथं दिवसात आमचे 15 राऊंड होतात. लक्षात आलं का? त्याचं रिझन ऑर्बिट पण कमी होते आणि स्पीड पण वाढते. डिस्टन्स पण कमी होतं, स्पीड पण वाढते. समजलंय का? मग मला सांगा इथपर्यंत ओके झालंय का? बेसिक अनालिसिस झालंय का? मग पिरियडिक टाइम टी 2 पाय तुम्हाला कळालं असेल r प्लस क्यूब ना रे. आणि मग याच्यावरती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये वेगळ्या अँगलने बघणार आहोत. काठी वाटी एक समजलंय? बेसिक लेवलला आलोय आपण. ओके, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. मग आता